शहरामध्ये वाढत्या वाहन चोऱ्यांना आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी नाशिक रोड पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे। सिन्नर फाटा परिसरामध्ये अत्यंत चाणाक्षपणे सापळा रचून गुन्हा शोध पथकानं एका अट्टल दुचाकी चोराच्या मुसक्या आवळल्या असून या कारवाईमुळे नाशिक रोड आणि अहिल्यानगर संगमनेर परिसरातील दुचाकी चोरीचे तब्बल 5 गुन्हे उघडकीस आलेत। आरोपीकडून 1,73,000 रुपये किमतीच्या 5 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांनी शहरामध्ये रात्रंदिवस गस्त वाढवण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार नाशिक रोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि पोलीस निरीक्षक गुन्हा अतुल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी आणि गुन्हा शोध पथक हे 15 जूनला दुपारी सिन्नर फाटा परिसरात गस्त घालत होते। पथकातील अंमलदार सिन्नर फाट्यावरील महाराष्ट्र रसवंती गृहाजवळ थांबलेले असताना तिथे रस पिणाऱ्या एका माणसाने पोलिसांचे वाहन आणि साध्या वेशातील पोलिसांना पाहिले। पोलिसांची चाहूल लागताच त्याने हातातील रसाचा ग्लास तसाच ठेवून आपल्या ताब्यातील स्प्लेंडर गाडीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला। क्षणाचाही विलंब न लावता झडप घालून इसमाची संशयास्पद हालचाल पाहून पथकातील कर्मचाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याचा पाठलाग करून त्याला जागीच पकडलं। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताची चौकशी केली असता त्यानं आपलं नाव ललित सागर देवरे, वय वर्ष 33, राहणार उद्योग भवन, सिप्रा बिल्डिंग समोर सिन्नर असं सांगितलं असून पोलिसांनी त्याच्या ताब्यातील गाडीच्या कागदपत्रांची विचारपूस केली, मात्र तो समाधानकारक उत्तरं देऊ शकला नाही। गुन्हा शोध पथकानं विविध पोलीस ठाण्यांचे रेकॉर्ड तपासले असताना आरोपीकडे कल्याण पोलीस ठाण्यात यापूर्वीच चोरीचे गुन्हे दाखल समोर आलं आहे। तो एक सराईत दुचाकी चोर असल्याचं निष्पन्न झालंय। संशयित ललित देवरे याला नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये आणून त्याची सखोल चौकशी करण्यात आली असून त्याच्या ताब्यातील गाडीच्या चेसी आणि इंजिन नंबरची पडताळणी केली असता ती गाडी नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील चोरीची असल्याचं स्पष्ट झालंय। पोलिसांनी त्याला अधिक विश्वासामध्ये घेऊन चौकशी केली। त्याने इतरही चोऱ्यांची कबुली दिली असून पोलिसांनी त्याच्याकडून एकूण 5 मोटरसायकली हस्तगत केल्यात। त्यामुळे नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील 4 गुन्हे तर अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमधील 1 गुन्हा उघडकीस आला असून एकूण जप्त मुद्देमालात 1,83,000 रुपये किमतीच्या 5 दुचाकी हस्तगत करण्यात आल्यात। ही उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शोध पथकाचे अंमलदार पोलीस हवालदार विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, पोलीस अरुण गाडेकर, रोहित शिंदे, योगेश रानडे आणि अर्जुन गीते यांनी केली आहे। पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम मॅडम यांनी नाशिक रोड शहर व नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वेळोवेळी होणाऱ्या वाहन चोरी संदर्भात ते गुन्हे उघडकीस आणून आरोपी अटक करण्याबाबत आदेशित केलेले होते। त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथक हे कसोशीने माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत होते। दिनांक 15/6/2026 रोजी दुपारी गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील व त्यांचे पथक हे गस्त करत होते। गस्त दरम्यान त्या ठिकाणी सिन्नर फाटा या ठिकाणी महाराष्ट्र ज्यूस सेंटर या ठिकाणी महाराष्ट्र पळाला आणि जेव्हा वाहनाकडे पोलिसांचं लक्ष गेलं पथकाचं त्यावेळेस त्या सदर गाडी संशयित वाटल्याने त्याला तो पळून जायचा प्रयत्न करत असताना त्याला जागेत थांबवलं, त्याला विचारपूस केला। त्यांनी उडवडीची अशी उत्तरं दिली। उडवडीची उत्तरं दिल्यामुळे त्याला अधिक विचारपूस करता पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली। माहिती नाशिक रोड पोलीस त्याचा अभिलेख तपासला। अभिलेख तपासल्यानंतर लक्षात आलं की त्याच्यावरती वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यावरती वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत। त्याबाबत माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना माहिती कळवता त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या आरोपीकडे अजून कसोशीने तपास केला। त्यावेळेस त्याच्याकडे नाशिक रोड पोलीस स्टेशनकडील CR नंबर 361/2026 या गुन्ह्यातील मोटरसायकली हस्तगत करण्यात आली। तसंच त्याच्याकडे अधिक विचारपूस करता नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमधील 4 गाड्या व अहिल्यानगर या ठिकाणची 1 गाडी अशी एकूण 5 गुन्हे त्या आरोपीकडून उघडकीस करण्यात आलेली आहे। सदरची कारवाई माननीय वरिष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।